गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजची सुरुवात पुरणपोळीपासून. आज बारस आहे, काल एकादस होती. आता मी इकडं आदान ठेवले डाळीला, डाळ धुवून घेतले, कुकर लावून घेतले. आता बाहेरचं सडाबिडा मारून सगळं पाणी बिणी टाकले झाडांना. बघा एवढी जागा आहे बाहेर, झाडं बिडं लावलेत, काल पण लावलेत. आणखीन इकडं डिकाशन चहा ठेवले, इकडं भात झालाय. 6:30 वाजलेत. इकडं पीठ मळून घेतले. इकडे इळण काढले आमटीसाठी. इकडं साखर आणि दाल इलायची आणि बडीशेप टाकून पुरण शिजायला टाकले. तेल टाकून कांदा, मोहरी, कढीपत्ता, टमाटे, आणखीन अद्रक लसूणची पेस्ट ते टाकून फ्राय करायला ठेवले. आणि इकडं मसाले येतं, काळं मिरची, लाल मिरची आणि हळद. तुम्ही आमटी कसं करता ते कमेंट्समध्ये सांगा. मी तर आमटी अशी करते. तर पूर्ण मसाला शिजून झाला. जे आपण आळण काढलं होतं, आळण काय म्हणतात ते टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ. कशी झाली आमटी सांगा कमेंट्समध्ये. तरी बघा कशी उतरली. मी आणखीन ह्याच्यात मसालेसुद्धा टाकाय नाही, फक्त लाल मिरचू आणि काळं मिरची टाकली. काळं मिरचूच लय भारी झाली आमच्या घरचं. मसाल्याची काहीच गरज नाही दुसऱ्या. दूध गरम करायला ठेवली. इकडं झालं पुरण, थोडंसं राहिलं. आता कसं झाले पुरण सांगा. काल बोलायचं जाऊन 2 किलो आंबे आणले होते. आता आंब्याचा रस करून घेऊ. तसले आंबे भेटणार गेले तर हेच भेटलेले त्यात आंबे, गावरान आंबे भेटणार ते करून घेते मी. पूर्ण आता आंब्याचा रस काढून घेतले आणि चोपट इकडं काढून टाकले. साखर टाकली, इलायची टाकलं, त्याला वाटून घेते. मग आंब्याचा रस झाला. कसा झाला सांगा. आता इकडं पुरण पण रेडी झालं, त्याला वाटून घेते. आता पुरण घेतले वाटायला, पुरण मशीन देऊन घेतले आणि आता टाकते याच्यामध्ये, वाटून घेते. पुरण वाटून झालं, तवा ठेवले. आता पोळ्या करून घेते. इकडं पीठ मळून घेतले ते पहिलेच. चला आता मी करून घेते पोळ्या. गोळे करून घेतले, 7 गोळे करून घेतले. आता पटापटा लाटून घेते. झाले बघा पोळी. आता तव्यावर टाकून घेते. तव्यावर टाकून घेतली आणि दुसरी चालू केली करायला. तेल लावून घेते. इकडं पोळी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझी आत्ता आंघोळ झाली आणि मम्मीने सगळं रेडी केलं आहे स्वयंपाक. फक्त भजे करायचेत मनाचा. मी आंघोळ तीन करून रेडी झालो. आता फक्त टाईम झाला बघा 9 वाजून नाही 8 वाजून किती मम्मी हे किती येतं काय मी 40 मिनिट झाले. आता माझ्या शाळेचा टाईम झाला की मी युनिफॉर्म घालून करून जातो. हां मम्मी किती मिनिटापासून गेली. एवढ्या पोळ्या केल्या. मग आता भजी करणारे मम्मी कशी भजी बनवते ती बघा. किचन आवरून झाला सगळं, भांडे पण घासून घेतले. आता वेदिका इकडे जेवण करून शाळेत जाणार आहे, तिला वाढते जेवायला. आता भजे करायचे तर त्याचं साहित्य आता भाऊजी कापाले. तर कुणाची भाऊजी जा मग कुठे जा सकाळी लवकर उठत जाणार हा मला सांगा घरी बसून मोबाईल टी व्ही झाला वेटो का कळले. भज्याचं पीठ मुरलं, तेल गरम करून भजी पीठ सोडले. झाले बघा भजी.
9 वाजले. हिनं चालले आता शाळेत. नीट ठेव डबा. गेली हिनं शाळेत. बाय बाय टाटा. तिला सोडायला गेले तर इकडे भजी करपून बसलेत.